उन्हाळा सुरू झाला, की आपण भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे वाळवणीचे पदार्थ तयार करून ठेवतो. त्यातलाच एक पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे आहेत मस्त खमंग खुसखुशीत डाळ तांदळाचे पापड, की जे बनवायला खूप सोपे आहेत. इथे मी ना सोडा घातलेला आहे, ना पापड खार घातली तरी सुद्धा मस्त चौपट हे पापड फुलले जातायत. भरपूर खुसखुशीत हे पापड तयार होतात आणि विशेष म्हणजे काय सांगू का? फॅनखाली सुद्धा घरामध्ये तुम्ही हे पापड चांगले कडकडीत असे वाळवून घेऊ शकता आणि अगदी 2 वर्षांसाठी एन्जॉय करू शकता. एकट्याने हे तुम्ही पापड बनवायला घेताय, यासाठी कुठली काळजी घ्यायची, कसं नियोजन करायचं, हे सुद्धा व्हिडिओच्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वजनी आणि वाटी असं दोन्हीचं प्रमाण दिलंय. यामुळे सगळा व्हिडिओ खूप तुम्हाला उपयुक्तात पडणार आहे. छोट्या-मोठ्या अशा खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे अजिबात ही रेसिपी फेल होणार नाही. वाफेवरचे हे पापड आहेत, यामुळे इथे एकही पापड आपला तुटला जात नाही, चिकटला जात नाही. आहे असे सगळे पापड व्यवस्थित निघाले जातात आणि पटापट हे तयार होतात. तर चला खूप वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी डाळ तांदळाचे पापड आपण बनवतोय, तर त्यासाठी डाळ तांदूळ लागणार आहेत. इथे बरोबर 1 वाटी भरून मी साधा तांदूळ घेतलाय. जो जुना तांदूळ असेल किंवा रेशनचा तांदूळ, जाड तांदूळ ज्याचा भात असा मोकळा-मोकळा आणि घुगऱ्या होतो, असा तांदूळ घ्यायचा आहे किंवा इथं आपण इडलीसाठी जो तांदूळ वापरतो ना, तो तांदूळ इथे घेतला तरी सुद्धा चालेल. 1 वाटी तांदळासाठी बरोबर अर्धी वाटी भरून आपल्याला मूग डाळ लागणार आहे. आता जर किलोचं प्रमाण तुम्हाला पाहायचं असेल, तर 1 किलो जर तुमचं तांदूळ असेल, तर त्यासाठी अर्धा किलो आपल्याला डाळ लागणार आहे. आता हे डाळ तांदूळ मी रात्रभर चांगले भिजवून घेतलेले आहेत. डाळ आणि तांदूळ दोन्ही आपल्याला रात्रभर कमीत कमी एक 10 ते 12 तासांसाठी चांगला भिजवून घ्यायचा आहे. आता डाळ आणि तांदूळ आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचंय. पण वाटून घेत असताना कुठली काळजी घ्यायची? आता डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. यामुळे यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. कमीत कमी पाण्यामध्ये हे डाळ तांदूळ आपल्याला चांगले वाटून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एक पाव कप भरून मी इथे पाणी घातलेलं आहे. आता हे तांदूळ अगदी बारीक असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चांगली बारीक पेस्ट केली, की यानंतर आपल्याला एक मुख्य काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे यामध्ये अजिबात तांदळाचे कण किंवा तांदूळ, डाळ येता कामा नये. यासाठीच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे पापड करत असताना हे डाळ, तांदूळ अजिबात मध्ये येणार नाही आणि आपला पापड अजिबात फाटला जाणार नाही किंवा तुटणार नाही. तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. तांदूळ आपले चांगले वाटून झाले, गाळून घेतलेत. आता यानंतर डाळ सुद्धा बारीक करून घेऊ. डाळ बारीक करत असताना सुद्धा अगदी कमीत कमी पाण्याचा इथे वापर करायचा आहे. जर तुम्ही आत्ताच खूप जास्त पाण्याचा वापर केला, तर आपल्या कंट्रोलमध्ये ते जे बॅटर आहे पापडचं, ते अजिबात राहत नाही. यासाठीच आपल्याला सुरुवातीलाच कमीत कमी पाण्याचा वापर करायचा. जर आणखीन पाण्याची गरज लागली, तर आपण पुन्हा पाणी यामध्ये वाढवू शकतो. तर इथे डाळ सुद्धा व्यवस्थित अशी मी वाटून घेतलेली आहे. हे सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचे. आता डाळ आणि तांदूळ चांगले बारीक असे वाटून गाळून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घालून जे काही बॅटर त्याला लागलेलं आहे, ते संपूर्णपणे काढून घ्यायचं आणि ते सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता संपूर्ण बॅटर वाटून, गाळून सुद्धा झालेलं आहे. आता आपण कन्सिस्टन्सी चेक करून घेऊयात. तर आपण एक्स्ट्रा अर्धा कप यामध्ये पाणी घातलेलं होतं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे बॅटर आपल्याला सुरुवातीलाच खूप जास्त पातळ ठेवायचं नाही. जसं-जसा वेळ जाईल तसं-तसं हे बॅटर थोडंसं दाटसर होत राहतं. आता हे बॅटर परफेक्ट असं झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर चमचा किंवा पळी घ्यायची आहे आणि ह्या पळीच्या मागच्या साइडला बोटाने एक अशी लाईन ओढून घ्यायची. जर ही लाईन जुळली नाही, अशीच वेगळी ही लाईन राहिली, बॅटर अगदी दोन्ही साइडचं वेगवेगळं राहिलं, तर समजून घ्यायचं आपलं बॅटर जे आहे ते परफेक्ट पापड बनवण्यासाठी रेडी आहे. अजिबात हे पातळ नाही किंवा घट्ट सुद्धा झालेलं नाही. तर हे परफेक्ट असं बॅटर इथे आपलं तयारच झालं. आता पापड बनवायला घ्यायचे पण याआधी यामध्ये आपल्याला इतर साहित्य सुद्धा घालायचे सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ यामध्ये घालूयात. आता इथे ना मी पिकलेल्या मिरच्या घेतल्या होत्या, ज्या थोड्याशा लाल पडलेल्या आहेत. तर या 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा बारीक मी चिरून घेतल्या. या सुद्धा यामध्ये ॲड करूयात. या मिरच्यांचा जो रंग आहे, तो आहे असा टिकून राहतो. चिली फ्लेक्स घालण्यापेक्षा अशा पिकलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, म्हणजे रंग टिकून राहतो. आता याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी बारीक चिरून घेतली, ही यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घेऊयात. हे पापड इतके दुपटी-तिपटीने फुलले जातात, यामुळे अजिबात यामध्ये पापड खार किंवा सोडा घालायची गरज पडत नाही. आता पापड बनवण्यासाठी परफेक्ट असं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे. सगळं साहित्य आपण यामध्ये घातलं. सध्याला हे बॅटर आपण थोडंसं साईडला ठेवूयात. आता आपल्याला एक मीडियम साइजचं पातेलं लागणार आहे.
यावरती आपल्याला सुती कापड घालून घ्यायचं किंवा एखादा रुमाल असेल, तर तो घट्ट असा बांधून घ्यायचा. अगदीच खूप मोठ्या आकाराचं भांडं अजिबात घेऊ नका. यामध्ये काय होतं, की पाणी उकळायला सुद्धा वेळ लागतो. हे भांडं गरम व्हायला वेळ लागतो आणि विनाकारण आपला गॅस सुद्धा वायाला जातो. तर मग यासाठी काय करायचं, एक 2 ते 2.5 लिटरचं भांडं आपल्याला इथं घ्यायचं आहे. यावरती घट्ट असं हे कापड बांधून लावायचं तुम्ही इथे बघू शकता. हे जे कापड आहे ते घट्ट असे मी बांधून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, एक कॉटनच्या दोरीनेच मी हे बांधून घेतलंय. हे कापड बांधल्यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आधीच जर तुम्ही या भांड्यामध्ये पाणी घातलं तर कापड बांधणं खूप अवघड होऊन जातं. यासाठी काय करायचं, आधी कापड बांधून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये 2 ग्लास भरून आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे भांडं आपल्याला लगेचच गॅसवरती चढवायचंय. लक्षात घ्या, की जे बांधलेला रुमाल आहे किंवा जे कॉटनचं कापड आहे, ते फ्लेमला लागणार नाही याची पूर्णपणे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम मी इथे चालू केली. पाणी आतमधलं जे आहे, ते व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे, की जेणेकरून यामधून व्यवस्थित अशी वाफ बाहेर येईल. एक 2 मिनिटांमध्येच पाण्याला चांगली वाफ यायला सुरुवात झालेली आहे आणि ही वाफ या कापडामधून वरती येतेय. आता जेव्हा ही वाफ वरती यायला सुरुवात होते, त्यावेळेस बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि एक पळीभर बॅटर आपल्याला यावरती घालायचंय आणि हे व्यवस्थित पसरवून घ्यायचंय. बऱ्याचदा आपण काय करतो, की कागदावरती हे बॅटर घालतो आणि मग ते वाफवून घेतो किंवा ताटामध्ये एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये हे वाफवून घेतलं जातं. मग यामध्ये काय होतं, की बरेचसे पापड फाटले जातात किंवा व्यवस्थित हे डिमोल्ड पापड करता येत नाही आणि असंचे असे हे पापड सुद्धा बाहेर येत नाही. तर यासाठी काय करायचं, या पद्धतीने फक्त कापडावरती हे बॅटर घालायचंय. अजिबात हे बॅटर खाली येत नाही किंवा अजिबात हे बॅटर असं कापडाला चिकटून बसत नाही. बॅटर व्यवस्थित पसरून झालं, की लगेचच यावरती झाकण ठेवायचं. एक 20 ते 25 सेकंदासाठी हे झाकण ठेवलं. जे पापड आहे तो थोडासा ट्रान्सपरंट दिसायला लागला, की लगेचच यावरचं झाकण आपल्याला काढून घ्यायचं आणि पापड आपल्याला सगळ्या साइडने असा मोकळा करून घ्यायचा. एखादी पळी, झाऱ्या किंवा उन्हातल्याच्या मागच्या साइडने हे ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या. आता काय होतं, बॅटर कधी-कधी या पळीला चिकटलं जातं. तर यासाठी काय करायचं, ही जी पळी आहे ती पाण्यामध्ये ठेवायची, ओलसर करून घ्यायची. म्हणजे काय होतं, अजिबात याला पापड चिकटला जात नाही आणि हा पापड अगदी सहज असा मोकळा होतो. यामुळे हे वाफेवरचे पापड करत असताना ग्लासभर पाणी नेहमी सोबत ठेवायचं. आता इथे तुम्ही बघू शकता, कडा मी चांगल्या मोकळ्या करून घेतल्यात. आता मध्यभागी असं हे पळीचं मागचं साइड घालायचं आणि अलगद असा हा पापड उचलून घ्यायचा. एका वेळेस खूप असं बॅटर सुद्धा घालू नका. बॅटर व्यवस्थित पसरून घ्यायचं. काय होतं, बऱ्याचदा साइडला हे बॅटर पातळ होतं आणि मध्यभागी थोडंसं जाड होतं. तर यासाठी वाफेसोबतच हे बॅटर जे आहे ते साइडचं असं थोडंसं वाफवलं जातं. यामुळे हे दाटसर होतं. यामुळे काय करायचं, थोडीशी जी पळी आहे ती पुन्हा 1-2 वेळा अशी फिरवून घ्यायची. म्हणजे एकसारखा पापड तयार होतो. अजिबात मध्ये जाड, साइडला पातळ असा हा पापड होत नाही. आता पापड घालून झाला, की लगेचच यावरती झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं. आधीच्या पापडाप्रमाणे हा पापड सुद्धा चांगला मस्त असा वाफवला गेलेला आहे. अगदी एक 20-25 सेकंदामध्ये हा एक पापड वाफवला जातो. पातळ जर तुम्ही पापड घातला असेल ना, तर अगदी एक 15 ते 20 सेकंदात तो वाफवला जातो. आता पळीच्या मागच्या साइडला असं पाणी लावून हे डिमोल्ड करून घ्यायचं आधी कडा आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्यात आणि यानंतर हा पापड अलगद असा आपल्याला उचलून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते बघू शकता. अगदी सहज असा हा पापड डिमोल्ड होतोय. अजिबात तुटत नाहीये किंवा चिकटत नाही. आता हा असाच उचललेला पापड एका प्लास्टिक शीटवरती आपल्याला व्यवस्थित असा वाळवून घ्यायचा आहे. अजिबात हा एकमेकांना चिकटू द्यायचा नाही. एकमेकांना हे पापड चिकटले गेले, की हे तुटले जातात. सोबतीला जर तुमच्या कोणी असेल, तर मात्र तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये अगदी सहज हे करू शकता. किंवा एका वेळेस तुम्ही या प्रकारचे 2 किंवा 3 पातेले शेगडीवरती सुद्धा चढवू शकता. म्हणजे अगदी पटापट हे पापड तयार होतात. जसं-जसं आपण पापड करायला लागतो, तसं-तसं हे जे कापड आहे, ते आतमध्ये जायला सुरुवात होते किंवा आपण यावरती बॅटर घातलं, की ते बॅटर थोडंसं आतमध्ये जातं आणि मग एकसारखा पापड करायला थोडंसं अवघड होऊन जातं. यासाठी काय करायचं, जे वरचं कापड आहे, ते थोडंसं असं दुसऱ्या रुमालाने असं खेचून घ्यायचं, म्हणजे हे आपल्याला भाजणार सुद्धा नाही आणि व्यवस्थित असा एकसारखा पापड सुद्धा घालता येईल. वाफेच्या साहाय्याने काय होतं, हे मिश्रण थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने 5-6 वेळा तुम्ही पळी अशी फिरवून घेतली, की एकसारखा असा पापड घातला जातो. कुठेतरी जाड, कुठेतरी पातळ असं अजिबात होत नाही. पापड वाफवून झाला. आता पळीच्या मागच्या साइडने आपण जेव्हा हा डिमोल्ड करून घेतो, त्यावेळेस पळीची मागची साइड थोडीशी ओली करून घ्यायची आणि ती एकदा पुसून घ्यायची. कारण याला पापडाचं बॅटर थोडंसं लागलेलं असतं आणि जर हे बॅटर असंच राहिलं, तर मात्र आपल्याला डिमोल्ड करता येत नाही आणि हे पापड या पळीच्या मागच्या साइडला चिकटले जातात. तर या काही छोट्या-मोठ्या टिप्स आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा.
म्हणजे मग अगदी पापड बनवणं सोपं होऊन जातं. 1.5 कप तांदूळ आणि डाळीमध्ये जवळपास 40 ते 45 मीडियम साइजचे पापड तयार होतात. जर साइज तुम्ही लहान ठेवली तर 50 पेक्षा जास्त सुद्धा हे पापड होऊ शकतात. तर हे पापड 24 तासांसाठी घरामध्येच फॅनखाली मी हे वाळवून घेतले. फक्त 2 तासांसाठी याला कडकडीत असं ऊन दाखवलेलं आहे. आता मात्र हे पापड अगदी 2 वर्ष टिकण्यासाठी तयार आहेत. प्रत्येक एक पापड तुम्ही बघू शकता. मस्त ट्रान्सपरंट हे पापड झालेले आहेत. एकही पापड माझा फाटला नाही किंवा तुटलेला नाही. प्रत्येक एक पापड एकसारखे झालेले आहेत. आत्ता जरी हे पापड खूप लहान दिसत असले, तरी सुद्धा तळल्यानंतर अगदी चौपट असे फुलले जातात. इथे तुम्ही बघू शकता मस्त हे पापड फुलले गेलेले आहेत. वाळवलेला पापड आणि तळलेला पापड यामधला फरक तुम्ही बघू शकता. अगदी चौपट हे पापड फुललेले आहेत. हे पहा. आणि भरपूर खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. तुम्ही इथे बघू शकता. मस्त भुगा होतोय. म्हणजेच हे पापड मस्त खुसखुशीत असे तयार झालेले आहेत. आशा करते की वाळवण्याचा हा पदार्थ, डाळ-तांदळाचे हे वाफेवरचे पापड तुम्हाला आवडले असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.